खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। 14-15 डिसेंबर अतिवृष्टी आणि पीक विम्याचं अनुदान जमा होणार। पीक विमा आणि अतिवृष्टी संदर्भात लेटेस्ट अपडेट। शेतकऱ्यांसाठी 5,200 कोटीचा निधी जमा होणार। अतिवृष्टी अनुदान आणि पीक विमा कधी जमा होणार यासाठी शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता। आता पीक विमा आणि अतिवृष्टीच्या अनुदानाची शेतकऱ्यांची समस्या मिटणार आहे। पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयानुसार अधिवेशनामध्ये आता मोठी घोषणा झाली आहे। हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी चालू आहे। यामध्ये अतिवृष्टी आणि पीक विम्याचं नुकसान भरपाई याच्याविषयी भरपूर चर्चा झालेली आहे। आता या संदर्भातील लेटेस्ट अपडेट अशी आहे की 14-15 डिसेंबर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी कमीत कमी 17,000 आणि जास्तीत जास्त 40,000 ते 30,000 पर्यंत पैसे जमा होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे जमा होणार आहे याची यादी आपण आधीच टाकलेली आहे। महाराष्ट्रात म्हणजे का वेगवेगळे जिल्हे आहे, यांच्या जिल्ह्यानुसार जेवढं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीनुसार पीक विम्याचं अनुदान हे ठरलेलं आहे। या पीक विम्याचं अनुदान आता हेक्टरी सरासरी 17,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे। आणि जे काय डीबीटी पोर्टल आहे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, आधार बेस OTP येऊन आणि सर्व शेतकऱ्यांना आता पैसे जमा होण्यास सुरुवात आहे। 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचं वाटप मोकळं झालेलं आहे। राज्याचे कृषी मंत्री जे काय आहे, देशाचे कृषी मंत्री आहे चव्हाण, या सर्वांनी जाहीर केलेला आहे पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश केंद्रीय आणि राज्यातील कृषी मंत्रालयाला दिले आहे। महसूल आणि वन विभागाच्या अंतर्गत जो काही GR आलेला होता पीक विम्याचं अतिवृष्टी नुकसान या सर्वचे आता पैसे लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश दिले आहे। गेल्या काही दिवसापासून प्रशासनाचे अधिकारी हे इलेक्शनच्या कामामध्ये व्यस्त होते, परंतु आता पीक विम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। येत्या काही दिवसातच पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा आहे। ज्या जिल्ह्यामध्ये अजूनही पीक विमा जमा झालेला नाही त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदी जे काय प्राधान्य आहे, ज्या ठिकाणी NDRFने जास्त नोंदी नोंदवलेल्या आहे या जिल्ह्यांना पहिलं प्राधान्य आहे। सर्वाधिक जे काही आहे लातूर असेल, वाशिम असेल, गडचिरोली असेल, हिंगोली असेल या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान नोंदवलेलं आहे। नांदेडमध्ये बघा जर आपण बघितलं दिलासादायक नुकसान झालेलं आहे। लातूर परभणीमध्ये सुद्धा 25,000 पर्यंत नुकसान भरपाई अपेक्षित आहे। विदर्भामध्ये 50% पेक्षा जास्त, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। उर्वरित 34% पेक्षा जास्त नुकसान जे आहे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, नागपूर, लातूर, परभणीमध्ये 25,000 पर्यंत आता पीक विमा आपल्याला येऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजून आकडा आलेला नाही। अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विम्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे। तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे जे काही महत्त्वाचे जिल्हे आहे या ठिकाणी पीक विमा किती येणार आहे। हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा आहे। बीडमध्ये भरपूर पीक विमा यावर्षी येऊ शकतो। नांदेडमध्ये दिलासादायक अपडेट पीक विमा संदर्भातील आहे। तसेच जिल्ह्याने आपण बघितलं जालना 25,000 ते 30,000, धाराशिवमध्ये 25,000 ते 30,000, हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा येणे बाकी आहे। राज्यामध्ये जो काही प्रमुख शहरांमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। पीक विमा आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे पैसे तसेच अतिवृष्टीचं जे काही अनुदान आहे हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। पुढील पीक उभारणी असेल, खरीपाचं नुकसान झालेलं आहे। आता रब्बीमध्ये सुद्धा हे पीक विम्याचे पैसे कामी येणार का? बियाणे खरेदी करणे असेल, मशागत असेल किंवा रोपे तयार करणे असेल, या सर्व लागवडी असेल, मशागत असेल, नांगरणी असेल, त्याचबरोबर मजुरी असेल, या सर्वाचा विचार करता 17,000 रुपये कमीत कमी हेक्टरी अनुदान हे अतिशय कमी आहे। कारण आपण एक सोयाबीनचा हिशोब घेतला तर हेक्टरी जो खर्च आहे तो 30,000 ते 40,000 आहे, परंतु त्यातून उत्पन्न 50% पेक्षा घटलेलं असल्यामुळे बाजारभाव सुद्धा एवढे कदाचित जास्त नसल्यामुळे नुकसान शेतकऱ्यांना मोठं सोसावं लागत आहे। पीक विमा संदर्भातील अपडेट असतील, अतिवृष्टी अनुदानाचे जे काही अपडेट असतील, या सर्वांसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी वर्गासाठी KYC अपडेटचा सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अतिवृष्टी अनुदान, पीक विमा भरपाई या सर्वाची लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येत असतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद मित्रांनो।